तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यंदा रोहित पाटील निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात महायुतीतील अजित पवार गटात प्रवेश करून घड्याळ चिन्हावर तासगाव कवठे महांकाळ विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या संजय काका पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। गावोगावी जात संजय काकांनी लोकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली। माजी खासदार असलेल्या संजय काका पाटील यांना मुलगा प्रभाकर पाटील यांच्याऐवजी स्वतःच अनपेक्षितरित्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला। एकीकडे रोहित पाटील यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे, तर संजय काकांच्या राजकीय अस्तित्वाची एक प्रकारे ही निवडणूक बनली आहे। त्यामुळे संजय काका आणि आर पाटील गटासाठी ही अत्यंत प्रतिष्ठा निर्माण करणारी निवडणूक बनली आहे। या दोघांनीही एकमेकांवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे। संजय काका किती वेळा पक्ष बदलणार आहेत असा सवाल रोहित यांनी केला आहे। आज मतदारसंघातल्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचं, सर्वसामान्य लोकांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी बळ दिलं म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। आणि पक्ष नेतृत्वाचं आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांचं, सुप्रियाताईंचं, रोहितदादांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की लोकांच्या मतावरती विश्वास ठेवत त्यांनी मला अर्ज भरण्याची संधी दिली आणि हे तिकीट दिलं। मी मनापासून या सर्व घटकांचा आभारी आहे। आव्हानांच्याबरोबर जे विरोधक होते तेच आता तुमच्याबरोबर आहेत, कसं बघता या आव्हानाकडे? जे आबांनी केलं तेच मी करणार। आता विकास कामांच्या बाबतीत राज्य सरकारकडून दुजाभाव केला जातो आमदारांना निधी देण्याबाबत, याबाबत आपलं मत काय? मुळात महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची संस्कृती कधी नव्हती। विरोधी पक्षातल्या आमदारांना सुद्धा सहकार्य केलं जायचं, विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी दिला जायचा, कारण त्यांच्या मतदारसंघातली जी लोकं आहेत ते महाराष्ट्रामध्येच राहतात। फक्त कुणाला तरी दाबण्यासाठी, अगदी विरोधी पक्षातल्या आमदारांना दाबण्यासाठी निधी न देण्याची भूमिका घेणं हे राज्य शासनाला शोभत नसतं। राज्य शासनातले मंत्रिमंडळ असेल किंवा राज्य शासन असेल, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रती आपलं कर्तव्य पार पाडत असतं, पण त्या पद्धतीची भूमिका कुठेही गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये दिसली नाही। त्यामुळं लोक त्या विरोधात राग व्यक्त करतील असा मला विश्वास आहे। आणखीन एक प्रश्न होता, प्रभाकर पाटील तो अचानक बदलला गेला, पक्षही बदलला गेला, याकडे तुम्ही कसं बघता? कदाचित स्ट्रॅटेजी त्यांची बदलली असावी, संजय काकांना स्वतः उभं राहायची इच्छा झाली असावी। आता त्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांचा चिरंजीव निश्चितपणाने थांबेल असं त्यांना वाटलं असेल, म्हणून चिरंजीवाला थांबवलं असेल। पक्षही बदलला। आता सत्तेच्या लालसेपोटी किंबहुना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच पक्ष बदलला अशी काही परिस्थिती नाही। 2004 पासून किंवा 1999 पासून वेगवेगळ्या तिकिटावरती ते निवडणूक लढवत आलेले आहेत। जिथून संधी मिळेल तिथून ते निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आणि सत्तेच्या लालसेपोटी जी लोक आपल्या विचारांबरोबर, पक्षाबरोबर एकनिष्ठ राहू शकत नाहीत, ते सर्वसामान्य लोक अशा लोकांना गृहीत धरत नाहीत आणि सर्वसामान्य लोक अशा लोकांना जागा दाखवतील। तुम्ही एका मुलाखतीत सांगितलं की मी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही म्हणून माझ्या निधीसाठी दुजाभाव केला। अगदी माझ्यावरच नाही, महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या सर्वच आमदारांच्या मतदारसंघामध्ये तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बजेटमध्ये निधी दिला जात नव्हता किंवा एखादा प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यात आला तर शेवटच्या टप्प्यामध्ये प्रस्ताव अडवून ठेवला जायचा, अशा अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विरोधी पक्षातल्या आमदाराला हा अनुभव आलेला आहे। तर भावनिक राजकारणाला मतदार थारा देणार नाहीत अशी टीका संजय काका यांनी केली। सुरुवात केलेली आहे घड्याळ चिन्हावरती काय? हो, कालच मला अजितदादांचा निरोप आला। काल त्यांनी AB फॉर्म दिले आणि आज सकाळपासून आम्ही लगेच प्रचाराला सुरुवात केली। पण कायम माणसात असणारी आपण माणसं आहोत, त्यामुळं लोकांच्या गाठीबिठी घेणं, प्रचार यंत्रणा राबवणं, कार्यरत करणं ही भूमिका करण्यासाठी आज सकाळपासून फिरायला लागलो आहे। लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। लोकसभेच्या इलेक्शनला काही गैरसमज होऊन समाजामध्ये थोड्याशा दुही निर्माण झाल्या होत्या, त्याही लोक आज 100% ताकदीनं ती मंडळी सगळी इथं आहेत। त्यांचे माजी सरपंच, त्यांची प्रमुख मुलं, अनेक पदावर काम करणारे सगळे पदाधिकारी, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या।
लोकांनीही आम्हाला समजावलं की बाबा आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला लोकसभेला अडचणी झाल्या होत्या, आम्ही 100% बरोबर आहे तुमच्याबरोबर, हे आश्वासनं तो प्रामाणिकपणा निश्चितपणाने सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला. माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मोठा सिंहाचा वाटा उचलणारे घोरपडे सरकार आणि आम्ही मिळून सगळे हे करतोय आणि या दोन्ही तालुक्यातल्या मतदारसंघातले कार्यकर्त्यांच्या जीवावर ही इलेक्शन आपण निश्चितपणानं चांगल्या फरकानं जिंकू, विजयी होऊ, हा विश्वास मला या निमित्तानं दिसून येतोय. अर्ज भरण्याचं नियोजन आणि 29 तारखेला अजितदादा स्वतः येत आहेत. साधारण त्यांनी आम्हाला 10:15 ते 10:15 या वेळेपर्यंत पोहोचतो सांगितलं आहे. आम्ही लोकांना 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत यायला सांगितलं आहे. गणपतीच्या देवळापासून एक आम्ही रॅली काढतो. जाताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक हार, स्टँड चौकामध्ये आमच्या आंबेडकर महाराज साहेबांच्या पुतळ्याला एक हार आणि तिथंच पलीकडं सभा, स्टँड चौकाच्या जरा पुढं बागणे चौकाच्या अलीकडं तिथंच सभा घेतो आहे. त्या सभेसाठी सगळ्यांना या हेही त्या निमित्तानं निमंत्रण देतो आहे. आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मी तासगाव कोटेमंकाळच्या जनतेला विनंती करतो आहे की उद्याच्या 29 तारखेला 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत तासगाव गणपती मंदिर इथं या. आपणाला 2-2.5 तास त्यांनी दिलेले आहेत. लाडकी बहीण, 7.5 HP पर्यंतची लाईट बिलं माफ, अन्य मुलींच्या मोफत शिक्षण, अनेक योजना, सगळ्या पाण्याच्या योजना पूर्णत्वाला जाणं, रस्त्यांची कामं, हे आपणाला कामं करता आली. लोक अतिशय समाधानी आहेत आणि लोकांच्या इच्छेसाठी पुन्हा मी ही इलेक्शन उभा राहिलेलं आहे. कारण लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्यासाठी केलं आहे, आता आमच्यासाठी या इलेक्शनला उभं राहिलं पाहिजे. मी पूर्ण समाधानी होतो. अनेक वेळा मी लोकांना सांगितलं होतं की आता मला 10 वर्ष तुम्ही खासदार केलं आहे, 6 वर्ष विधान परिषदेवर होतो, या कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मला थोडं काम करता आलं, त्यावेळी फंड फार नव्हते, पण तरीसुद्धा त्या बाबीमध्ये आपणाला काम करता आलं. या सगळ्या भूमिका मी समाधानी असताना लोकांनी आग्रह केला की जरा तुम्हीच या इलेक्शनला उभा राहायला लागतं आहे, आमच्यासाठी उभा राहावा, या भूमिका त्या निमित्तानं सांगितल्यावर मी ही इलेक्शन उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि काल जाऊन मी AB फॉर्मसुद्धा मला पक्षाने दिलेला आहे आणि आजपासून प्रचाराला सुरुवात केली. तोटा आज ह्या इलेक्शनला आपणाला निश्चितपणानं वेगळा विचार करता येणार नाही, पण रुजलेलं लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं चिन्ह आहे, त्यामुळे लोकांना फार चिन्ह घटवावं लागणार नाही, ही भूमिका या निमित्तानं आपणाला दिसून येते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, लोकांच्यातला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक अतिशय चांगल्या ताकदीनं, मी जिथं जाईल तिथं किमान प्रमुख कार्यकर्त्यांची 150, 200, 250 लोकांच्या बैठका व्हायला लागलेल्या आहेत प्रमुख मंडळींच्या, तेव्हा अतिशय लोकांच्यातनं चांगला प्रतिसाद आहे. जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जाईल का अन्य कोणत्या मार्गावरती निवडणूक? नाही, आमच्या तालुक्यामध्ये आपण सगळी मंडळी अनेक वर्ष राजकारण पाहताय. तुम्ही सगळे सिनियर मंडळी आहात या चॅनलमध्ये काम करणारी, मीडियामध्ये काम करणारी. आमच्या तालुक्यामध्ये इलेक्शन विकासावर न नेता ही मंडळी भावनिक इलेक्शन केलं जातं, लोकांना भावनिक करायचं. जणू काय या तालुक्यातला जन्म, मगाशी मी काही लोकांना प्रश्न केला की आपला जन्म काही होताना आपण देवाला काही बॉन्ड लिहून देऊन आलेलं नाही, कोणाला तरी आमदार करायचं आणि कोणाला तरी खासदार करायचं आहे. शेवट विकासावर इलेक्शन झालं पाहिजे, हे एक सत्तेचं सेवा करण्याचं साधन म्हणून याकडं पाहिलं पाहिजे. आणि आम्ही दिलं, मी दिलं हा जो काही भाग तालुक्यामध्ये अनेक वर्ष चाललेला होता, तो कोण आपल्या बापाच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून, मी असेल किंवा आणि कुणी असेल, कर्ज काढून आम्ही हे खर्च करत नाही. लोकांचा पैसा लोकांसाठी वापरायचा असतो, त्याला लोकशाही म्हणतात. पण लोकांना इतकं मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि जणू काय या तालुक्यातला जनतेचा जन्म आमच्या घरामध्ये आमदारकी टिकवण्यासाठी करावा अशी मानसिकता ठेवून अनेक वर्ष काम चाललेलं आहे. म्हणून तुम्हाला काही इन्सिडेंट्स दिसून आले की आम्ही विसपाग्यांचंही नाव दिलं की जे आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत. अन्य ठिकाणी आम्ही गणपतराव कोळी साहेबांचं दिलं. या सगळ्या भूमिका आपण पाहता अनेक वेळा मला माझ्या सहकार्याने सांगितलं, पण मी कधी माझ्या मनामध्ये हा भाव येणारही नाही, आलेलाही नाही. कोण मी राष्ट्रपुरुष नाही, युगपुरुष नाही, कोण अवतारी पुरुष नाही, मी कोणतरी धर्मात्मा पुण्यात्मा नाही. मी प्रामाणिकपणानं काम करणारा एक सेवक आहे, या भावनेने मी काम करतोय. तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्ही आता लोकांच्यापर्यंत पोचवायला लागलो आहे.